नमस्कार. इथे आलेल्या सर्व पालकांचे स्टेप डान्स स्टुडिओच्या वतीने सहर्ष स्वागत. आज आपण गुरुपौर्णिमा निमित्त एका अशा सक्सेस गुरूंची माहिती जाणून घेणार आहोत जे रात्रंदिवस आपल्या स्टुडंट्ससाठी कष्ट करतात. आपला स्टुडंट सक्सेस झाला पाहिजे म्हणून ते स्वतः स्ट्रगल करतात. चला तर मग आपण त्या गोष्टीला सुरुवात करूया. त्यांचा जन्म एका ग्रामीण भागामध्ये 18 ऑगस्ट 2000 रोजी पोंधवडी या गावामध्ये झाला. पहिली ते चौथी पोंधवडी या गावामध्ये शिक्षण घेतले. नंतर ते त्यांच्या करिअरसाठी इंदापूर या गावी गेले. तिथे त्यांनी 5वी ते 10वी शिक्षण पूर्ण केले. ते 8वीत असताना त्यांच्या डान्स करिअरला सुरुवात झाली. इथून पुढे त्यांच्या नवीन जीवनाला सुरुवात झाली. डान्सबरोबरच त्यांनी त्यांची इंजिनिअरिंग कंप्लीट केली. 8वी ते इंजिनिअरिंग या प्रवासामध्ये डान्ससाठी त्यांना खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला त्यांच्या घरच्यांना फेस करावे लागले. दिल क्यों ये मेरा शोर करे या गाण्यापासून सुरुवात केली. त्यांचा फर्स्ट डान्स त्यांच्या कॉलेज गॅदरिंगमध्ये झाला. पुढे जाऊन इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉब न करता त्यांनी त्यांचं पूर्ण करिअर डान्समध्ये लावलं. त्यांना इंजिनिअरिंगमध्ये खूप ऑफर आल्या पण त्यांनी ते नाकारले. त्यांनी कोणाचंच न ऐकता स्वतःच्या मनाचे ऐकले. तिथून पुढे त्यांनी डान्समध्ये त्यांच्या फ्रेंड्सला घेऊन त्यांनी ग्रुप बनवला. मग तिथून पुढे त्यांनी वेगवेगळ्या कॉम्पिटिशनला जाऊन सुरुवात केली. पोतराज, शेतकरी थीम, कपल डान्स अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य सादर केले. त्यांना अनेक पारितोषिक मिळाले. त्यांच्या ग्रुपमध्ये 18 ते 20 जण होते. 18 ते 20 जणातून सगळ्यांनी पुढे चालून आपले वेगवेगळे क्षेत्र निवडले. सरांनी तर त्यांचं डान्सचं क्षेत्र निवडलेच होते. करो या मरो हे सरांनी ठरवलंच होतं. परंतु ते म्हणतात ना, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, तसंच काहीतरी आपल्या सरांसोबतही घडलं. कारण सरांसोबत पण त्यांचे 2-3 मित्र खंबीरपणे उभे राहिले. काही दिवसांनी सतीश मोरे सर आणि सर यांनी भिगवण या ग्रामीण भागात पहिल्या डान्स अकॅडमीला सुरुवात केली. तिथे त्यांना काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. बरेचसे दिवस त्यांनी सोबत राहून अकॅडमी चालवली. पुढे जाऊन काही कारणानिमित्त दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. पुढे जाऊन सरांनी अकॅडमी सोडून दिली. त्यानंतर सर खूप खचले, परंतु त्यांच्या अंगात जिद्द होती. त्यांनी हार न मानता स्वतःच्या अकॅडमीला नव्याने सुरुवात केली. आपल्या आईवडिलांच्या मनाविरुद्ध त्यांनी आपला मार्ग निवडला होता. त्यांनी करिअर म्हणून नृत्याची निवड केली. तेव्हा त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. अकॅडमी सुरू करत असताना त्यांच्या खिशात फक्त 10 रुपये होते. त्या 10 रुपयांपासून त्यांनी त्यांच्या अकॅडमीला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या अकॅडमीला नाव दिले स्टेप डान्स स्टुडिओ. ती तारीख होती 2 फेब्रुवारी 2019. अकॅडमीला सरांनी सुरुवात केली तर खरं, परंतु त्यांच्याकडे 3 महिने एकच विद्यार्थिनी शिकायला होती. सर तिचे फीज घेत नव्हते, कारण त्यांना तिच्याकडून अपेक्षा होती की ती पुढे जाऊन नक्कीच काहीतरी करून दाखवेल. त्या मुलीचे नाव धनश्री कांतोडे होते. क्लासचे रेंट देण्यासाठी बॉटल, रद्दी इत्यादी सामान विकून त्यातून जे पैसे मिळाले त्या पैशातून क्लासचे रेंट भरत होते. नंतर हळूहळू धनश्री आणि सर अनेक कॉम्पिटिशन करू लागले. बऱ्याचशा कॉम्पिटिशनमध्ये विनर होऊ लागले. परंतु आपण जे करतोय ते योग्य करतोय, पण आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळतंय, पण तरीसुद्धा आपल्याकडे न्यू ॲडमिशन का येत नाहीत त्याचा विचार सर करत होते. नंतर सरांच्या लक्षात आले की आपल्या अकॅडमीमध्ये न्यू ॲडमिशन येण्यासाठी काहीतरी करावे लागेल. खूप विचार केल्यानंतर सरांच्या लक्षात आले की एक कॅम्प सुरू करावा. त्या कॅम्पची जाहिरात करण्यासाठी वेगवेगळ्या शाळेत जाऊन त्यांनी सांगितले. मग पहिला कॅम्प भरला तो 18 एप्रिल 2019ला. त्या कॅम्पमध्ये खूप सारे मुले आली. कॅम्पनंतर काही मुलांना योग्य वाटले तर काहींना अयोग्य वाटले. ज्यांना योग्य वाटले त्यांनी क्लास कंटिन्यू केला. काही मुले आल्यानंतर सरांनाही पुढे जाण्याची एक वाट मिळाली. सरांच्या सोबत हातात हात देऊन चालणारे विद्यार्थी म्हणजे सिद्धी मोरे, हिंदवी जानभरे, गोपिका नायर, दीप्ती मुसळे असे बरेचसे विद्यार्थी सरांसोबत होते. मग सरांनी या मुलींसोबत एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपची प्रॅक्टिस रात्री 10 वाजेपर्यंत घेत होते. प्रॅक्टिस झाल्यानंतर तास 2 तास स्वतःलाही वेळ देत होते आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर रात्री बेरात्र 5-6 किलोमीटर चालत जायचे. सरांनी ग्रुपची अशी प्रॅक्टिस घेतली की तो ग्रुप जिथे कॉम्पिटिशनला जाईल तिथे त्यांचं विनिंग कन्फर्म होतं. त्या ग्रुपने अकॅडमीचा आणि सरांचं नावसुद्धा वरती नेलं. गोपिका आणि धनश्री या दोघींना सरांनी ट्रेन करून मुंबईला सीझन मॉलसाठी नेलं. तिथे ते विनर झाले. तसेच गोपिका धनश्रीसोबतच हिंदवीलासुद्धा खूप छान ट्रेन केलं. सरांनी हिंदवीला असं बनवलं की भिगवण, इंदापूर, बारामती अशा अनेक गावांमध्ये तिला डान्समध्ये टक्कर द्यायला कोणच नव्हतं.
एवढं तिला सरांनी टॉपला घेऊन गेले. तिला TV रिॲलिटी सारख्या अनेक शोमध्ये घेऊन गेले. त्यानंतर सरांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. संपूर्ण गॅदरिंग ते एकटेच मुलांना शिकवत होते. ते अनेक शाळेमध्ये डान्स टीचर आहेत. ते शाळेत डान्स शिकवत असताना मुलं तर नेहमी खुश होतात आणि पॉझिटिव्ह वाईबसुद्धा मिळतात. त्यानंतर ते अनेक कॉम्पिटिशनमध्ये जजसुद्धा झाले. अनेक खचलेल्या डान्सरला त्यांनी नवीन वाट दाखवली. त्यांना खूप छान मोटिवेशन केले. आज ते डान्सर खूप छान आणि मोठ्या अशा लेवलला गेलेली आहेत. नंतर त्यांनी हळूहळू आपल्या भिगवण गावामध्ये झुंबा चालू केला. झुंबा चालू करत असताना दीपाली भोंगळे मॅमचा खूप मोठा सपोर्ट त्यांना मिळाला. डान्सबरोबरच त्यांनी झुंबा बॅच चालू केली. आज भिगवणमध्ये डान्सच्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कोणाच्या पर्सनल डान्स असेल, वेडिंग कोरिओग्राफी असेल किंवा अनेक काही कोरिओग्राफी असतील तर एकच नाव असतं, स्टेप डान्स स्टुडिओ. सरांनी स्टुडिओचं नाव असं वरती नेऊन ठेवलं आहे की आसपासच्या अनेक गावांमधून लोक आणि मुले सरांकडे डान्स शिकण्यासाठी येतात. त्यांनी अनेक डान्सच्या माध्यमातून अनेक डान्सरला, म्हणजेच ज्यांची फीस वगैरे भरण्याची कंडिशन नाही पण त्यांच्या अंगामध्ये डान्स करण्याची जिद्द आहे, अशा अनेक मुलांना त्यांनी दिशा देण्यामध्ये मदत केली आणि त्यांनी हे प्रूफ केले की डान्स ही उनकी जिंदगी का हिस्सा है. भारतीय नृत्य क्षेत्रात नवीन प्रतिष्ठानांची स्थापना केली. नृत्य क्षेत्रातील त्यांचे योगदान अद्वितीय आहे. त्यांचे कठोर परिश्रम, संघर्ष आणि सतत प्रयत्नांमुळे त्यांना ओळख मिळवून देण्यात मदत झाली. सरांची कहाणी ही एक तरुण कोरिओग्राफर आणि डान्सरची आहे, जे त्यांच्या आवडीने आणि मेहनतीने त्यांचे स्वप्ने पूर्ण केली. मन, मेहनत आणि संघर्ष एकत्र आल्यावर कोणतेही स्वप्ने प्रत्यक्षात येऊ शकते, हे त्यांचे यश सर्वांना शिकवते. सर क्लासमध्ये सुद्धा डान्स बाबतीत अनेक मोटिवेशन देत असतात, ज्याच्यामुळे मुलांना एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळतो. आणि जे लोक सरांना नाव ठेवत होते, आज तेच लोक सरांना खूप मान देतात. त्यांच्या आईवडिलांना खूप अभिमान वाटतो. आज तेच लोक त्यांच्या आईवडिलांसमोर म्हणतात, तुमच्या मुलाने खूप मोठं नाव केलं आहे. स्वतःच्या हिमतीवर काही करावं तर तुमच्या मुलाकडून शिकावं. आम्हाला अभिमान आहे की आम्ही या महान कोरिओग्राफर, डान्सर आणि कलाकाराची कथा ऐकू शकतो आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतो. तर आत्तापर्यंत आपण ज्या गुरूंची कहाणी ऐकली त्या गुरूंचे नाव आहे मिस्टर आरव सोनवणे सर.